नमस्कार, नादीप्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण चॉकलेट आईस्क्रीमची रेसिपी बघणार आहोत। तुम्ही याला चॉकलेट चोकोबार किंवा चॉकलेटचा आईस गोळा म्हटलं तरी चालेल। ही आईस्क्रीम बनवण्यासाठी फार अशा महागड्या क्रीमची आवश्यकता नाही किंवा फार अशी अवघड प्रोसेस नाही। अगदी सिंपल पद्धतीने सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये तुम्ही ही आईस्क्रीम बनवू शकता। ही आईस्क्रीम पाहता क्षणी मुलांना खूप आनंद होईल। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही आईस्क्रीम खूप आवडेल। तिची चव सुद्धा तशीच भन्नाट असेल। चला तर अधिक वेळ न घेता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। चॉकलेट आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे यूज आणि थ्रोचे पेपर कप घेतले आहेत। हे टी कप आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात। इथे मी चॉकलेट सिरप घेतला आहे, ते मी या कप मध्ये टाकणार आहे। मी इथे मार्केटमधून चॉकलेट सिरपची बॉटल घेतली आहे। तुम्ही हवं तर चॉकलेट सिरप घरी सुद्धा बनवू शकता। ते कसं बनवायचं याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। आता हे चॉकलेट सिरप टी कपच्या आतील बाजूला स्प्रेड करूया। सगळ्या टी कप मध्ये मी चॉकलेट सिरप टाकत आहे। हे चॉकलेट सिरप आपल्याला सगळ्या कपाला आतील बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे हे संपूर्ण कपाला लावून घ्यायचं आहे। आपण या कपाला चॉकलेट सिरप लावत आहोत, पण चॉकलेट सिरप फ्रीज मध्ये ठीक होत नाही। जर तुम्हाला चॉकोबार बनवायचा असेल किंवा तुम्हाला आईस्क्रीमची बाहेरची बाजू कडक बनवायची असेल तर तुम्ही डेअरी मिल्क चॉकलेट मेल्ट करून घ्या आणि ते लावा। डेअरी मिल्क चॉकलेट मेल्ट करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्यावर एक भांडे ठेवून त्यामध्ये ते मेल्ट करायचं। पण मी ते चॉकलेट सिरप वापरला आहे कारण मला आईस्क्रीमची बाहेरची बाजू चॉकलेटने पूर्णपणे कव्हर करायची नाही, फक्त त्यामध्ये चॉकलेटचा फ्लेवर जास्तीत जास्त गेला पाहिजे म्हणून मी ते टाकलं आहे। इथे मी कढई घेतली आहे, त्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकत आहे। आईस्क्रीम बनवताना शक्यतो म्हशीचं दूध वापरावं। गाईचं दूध पातळ असतं, ते ठीक व्हायला वेळ लागतो। दूध गरम झालं आणि त्यावर साय जमा व्हायला लागली की त्यामध्ये चमचा फिरवत ठेवायचा, म्हणजे साय जमा होणार नाही आणि आपल्याला एकसारखं दूध मिळेल। तुम्ही पाहू शकता इथे दुधाला उकळी फुटत आहे आणि दूध साय धरत आहे। याला आपण पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने हलवून घेऊया, म्हणजे दूध साय धरणार नाही आणि आपल्याला घटसर दूध मिळेल। इथे दुधाला चांगली उकळी फुटली आहे। 5 ते 6 मिनिट आपण दूध तापून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपण साखर टाकूया। साखर तुम्ही तुमच्या गोडाच्या प्रमाणानुसार टाकू शकता। इथे मी अर्धी वाटी साखर टाकली आहे। अर्धा लिटर दुधासाठी ही साखर पुरेशी आहे, कारण आपल्याला आईस्क्रीम फार गोड बनवायची नाही। चॉकलेटचा गोडवा त्यामध्ये येणारच आहे। आपण साखर पण या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे। आता यामध्ये आपण चॉकलेट टाकूया। त्यासाठी मी ते डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं आहे। या चॉकलेटचे छोटे छोटे पीस करून मी गरम दुधामध्ये टाकले आहे। आता गॅसची फ्लेम हाय करायची आणि हे चॉकलेट दुधामध्ये छान प्रकारे मेल्ट करून घ्यायचं। बऱ्याचदा काय होतं, चॉकलेट कडक असल्यामुळे ते लवकर मेल्ट होत नाही, ते कढईमध्ये तसंच राहतं। त्यामुळे यामध्ये चॉकलेट टाकताना त्याचे छोटे छोटे पीस करून टाकायचे आणि दूध सतत घोटत राहायचं, म्हणजे चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होईल। तुम्ही पाहू शकता इथे दुधाचा कलर चेंज झाला आहे, म्हणजेच त्यामध्ये चॉकलेट व्यवस्थित मेल्ट झाला आहे। साधारणतः ह्या प्रोसेसला आपल्याला 3 ते 4 मिनिटे लागले। यानंतर आपल्याला थोडंसं दूध आटवायचं आहे, पण त्याआधी यामध्ये टाकूया 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे, त्यामध्ये थोडंसं दूध टाकत आहे। तुम्ही हवं तर यामध्ये अर्ध दूध आणि अर्ध पाणी पण टाकू शकता। आता हे आपण मिक्स करून घेऊया। डायरेक्ट कॉर्नफ्लॉवर उकळीच्या दुधामध्ये टाकायचं नाही, कारण कॉर्नफ्लॉवरच्या गाठी बनतील। असं वरती ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर ते आपण दुधामध्ये सोडणार आहोत। इथे आपण थोडासा गॅस कमी करूया। कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि त्यामध्ये थोडं थोडं करून कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि लगेच दुधामध्ये ते मिक्स करत जायचं। एकदाच कॉर्नफ्लॉवर टाकल्याने दुधामध्ये ते व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्याच्या गाठी बनतील किंवा जास्त कॉर्नफ्लॉवर झालं तर गरजेपेक्षा जास्त घट्ट दूध बनेल। त्यामुळे जसं लागेल तसंच कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकत राहायचं। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची। गॅसची फ्लेम इथे हाय करायची आणि 3 ते 4 मिनिटे अजून हे उकळून घ्यायचं। इथे आपल्याला दूध सतत घोटत राहायचं, जेणेकरून दूध एकसारखं घटसर बनेल। तुम्ही पाहू शकता इथे दूध आपलं घट्ट बनलं आहे। जसं आपल्याला हवं होतं तसं हे परफेक्ट तयार आहे। गॅस बंद करूया। आता आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही रूम टेम्परेचरवर हे थंड करू शकता किंवा 15 ते 20 मिनिट फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालेल। इथे आपलं दूध थंड झालं आहे। थंड झाल्यावर हे मिश्रण अगदी रबडीसारखं घटसर बनतं।
या मिश्रणामध्ये एखाद लम्स असेल किंवा गाठी असतील तर त्या फोडून घेण्यासाठी इथे मी हँड फिटरचा वापर करत आहे। तुमच्याकडे जर फिटर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा ते फेटू शकता। इथे आपलं हे व्यवस्थित फेटून झालं आहे आणि एकसारखं बनलं आहे। यामध्ये आपण इथे अगदी थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया। ड्रायफ्रूट टाकणं ऑप्शनल आहे, तुम्ही ते स्किप पण करू शकता, पण ड्रायफ्रूटने आईस्क्रीम आणखीन हेल्दी होते आणि आपल्याला ती खाताना छान लागते। तसंच इथे मी डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंडचे छोटे छोटे चॉकलेट टाकत आहे। हे पण ऑप्शनल आहे, तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकता। टाकलेले ड्रायफ्रूट आणि चॉकलेट यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे मी ज्या कप मध्ये आपण चॉकलेट सिरप टाकलं होतं ते कप घेतले आहे। हे कप मी 15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवले होते। जर तुम्हाला चॉकलेट बार बनवायचे असतील आणि त्यासाठी तुम्ही डार्क चॉकलेट किंवा कॅडबरी वापरलेली असेल कपच्या साईडने लावण्यासाठी, तर तुम्ही हे कप 3 ते 4 घंटे फ्रीजर मध्ये ठेवायचे आणि नंतर त्यामध्ये आईस्क्रीम भरायची। पण मी इथे चॉकलेट सिरप वापरला आहे, ते कितीही वेळ तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवलं तरी ते सेट होत नाही। आपल्याला इथे चॉकलेटचं डार्क कव्हरिंग नकोय, म्हणून आपण हे 15 ते 20 मिनिटच फक्त थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलं होतं। तयार केलेले बॅटर टाकून सगळे कप भरून घेतले आहे। त्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया। आपण आधीही ड्रायफ्रूट टाकले आहे, पण इथे आपण आईस्क्रीमच्या गार्निशिंग साठी हे टाकत आहोत। यावरच अजून थोडंसं चॉकलेट सिरप टाकूया, म्हणजेच आईस्क्रीम दिसायलाही छान दिसेल आणि जास्तीत जास्त चॉकलेटचा त्यामध्ये फ्लेवर येईल। इथे माझं सगळ्या कपमध्ये चॉकलेट सिरप टाकून झालं आहे। त्यामध्ये मी आता बांबू स्टिक ठेवत आहे। तुम्ही हवं तर आईस्क्रीमची जी स्टिक मिळते ती ठेवली तरी चालेल। जर तुमच्याकडे टी कप नसतील तर तुम्ही ऑप्शन म्हणून असा आईस्क्रीमचा कप घेऊ शकता। आपण जे व्हॅनिला किंवा चॉकलेट फ्लेवरचे आईस्क्रीम आणतो त्याचेच हे कप आहेत। त्यामध्ये चॉकलेट सिरप टाकून मी आता राहिलेले बॅटर त्यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे जर हेही कप नसतील तर त्याऐवजी तुम्ही घरामध्ये असलेला अशा आकाराचा एखादा डब्बा किंवा प्लेन असा काचेचा किंवा स्टीलचा ग्लास सुद्धा वापरू शकता आणि त्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करायला ठेवू शकता। यावरही थोडंसं चॉकलेट सिरप आणि ड्रायफ्रूट टाकले आहेत। आता आपण हे फ्रीज मध्ये सेट करायला ठेवूया। आधीचे आपले आईस्क्रीमचे जे ग्लास होते ते पण आपण सेट करायला ठेवणार आहोत। हे असं झाकण लावून आपण सेट करायला ठेवूया। आईस्क्रीम फ्रीजर मध्ये सेट होण्यासाठी 7 ते 8 घंटे सहज लागतील। इथे आपले आईस्क्रीम सेट झाले आहे। हे आईस्क्रीम सेट होण्यासाठी इथे 8 तासाचा वेळ लागला आहे। तुम्हाला कमी जास्त वेळ लागू शकतो। आता मी तुम्हाला हे ग्लास मधून काढून दाखवते। तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार आहे। यामध्ये मी जी सिरप टाकलं होतं ते जास्त थिक झालं नाही, पण अशीच ही रसरसीत आईस्क्रीम खायला फार छान लागते। इथे आता डब्यातली आईस्क्रीम सुद्धा चेक करून पाहूया। ही सुद्धा आईस्क्रीम एकदम सेट झाली आहे। तुम्हाला मी दुसरा सुद्धा डब्बा ओपन करून दाखवते। डब्यातल्या आईस्क्रीम मध्ये आपण आईस्क्रीम स्टिक ठेवली नव्हती, त्यामुळे ही आईस्क्रीम अशीच आपण डिश मध्ये काढून खाणार आहोत। आईस्क्रीम फ्रीजच्या बाहेर काढली की ती पटकन पातळ होते, त्यामुळे लगेच खायला घ्यायची असेल तेव्हाच ती फ्रीज मधून काढावी। आता मी ही छोट्या पीस मध्ये कट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्तपैकी आईस्क्रीम कट करून घेतली आहे। ती इथे बाउल मध्ये सर्व करून आपण लगेच खायला घेऊया। आईस्क्रीम पटकन वितळते आणि इथे व्हिडिओ शूटमुळे ती आधीच वितळली आहे, त्यामुळे आपण ही लगेच खायला घेऊया। तर इथे आपली चॉकलेट आईस्क्रीम 2 प्रकारे तयार आहे। ही बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागते। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।